Good morning. Today we will start the preparation methods of alcohols. लास्ट पिरियड मध्ये आपण बघितलं होतं नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. बघा याच्यामध्ये आपण वन बाय वन सगळ्यांच्या प्रिपरेशनच्या मेथड्स बघणार आहे. सुरुवातीला बघतोय आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलच्या ज्या प्रिपरेशनचे वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये बघा स्टार्टिंगची जी मेथड आहे, फर्स्ट मेथड दॅट इज दी फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. आपण बघा मागच्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये अल्किल हॅलाइडचे प्रिपरेशनचे मेथड्स आणि त्याचबरोबर अल्किल हॅलाइडच्या काही केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. त्या केमिकल प्रॉपर्टीजमधली पहिली जी प्रॉपर्टी होती न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनची, त्याच्यात आपण बघितलं होतं की अल्किल हॅलाइड जो RH इट इज कन्वर्टेड इनटू ROH आणि हे कन्वर्जन होण्यासाठी आपल्याला त्याचं हायड्रोलिसिस करावं लागतं. हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वियस KOH और NOH. आता बघा या रिएक्शन मध्ये म्हणजे अल्किल हॅलाइडचं हायड्रोलिसिस करत असताना आपल्याला माहिती आहे की ॲक्वियस KOH टू NOH घ्यावं लागतात. ही रिएक्शन कशी असणार बघा. इफ वी टेक हिअर अल्किल हॅलाइड रिॲक्ट विथ KOH आणि एक लक्षात घ्यायचं की KOH लिहित असताना ॲक्वियस इथं लिहिलं गेलं पाहिजे. जर अल्कोहोलिक असेल तर मात्र रिएक्शन वेगळी होती, आपण बघितलं होती इलिमिनेशन रिएक्शन होती. ॲक्वियस असला पाहिजे. यालाच आपण हायड्रोलिसिस असंही म्हणतो. सो ऑन हायड्रोलिसिस इट गिव्स AX इज रिप्लेस्ड बाय OH. ROH म्हणजेच काय, अल्कोहोल प्लस बाय प्रोडक्ट असणार आहे पोटॅशियम हॅलाइड. कोणतेही एक एक्झाम्पल आपण जर इथे घेतलं दॅट इज C2H5Cl रिॲक्ट्स विथ KOH. इट गिव्स C2H5OH प्लस KCl पोटॅशियम क्लोराइड. बघा हा जो कंपाउंड आहे याचं नाव आहे इथिल क्लोराइड. इट गिव्स इथिल अल्कोहोल और इथेनॉल. Similarly, we can also prepare alcohols from the carbonyl compounds. किंवा त्याच्या अगोदर आपण बघू अल्केन्स पासूनही आपल्याला मिळवता येतात अल्कोहोल्स. अल्केन्सचं आपल्याला हायड्रेशन करायचं आहे. आता हायड्रेशन ऑफ अल्केन्स इथं म्हणायचं आहे सेकंड मेथड दॅट इज बाय हायड्रेशन ऑफ अल्केन्स. अल्केन्स म्हणजे काय, दी कंपाउंड्स दी हायड्रोकार्बन इन विच देयर इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्कीन म्हणतो. त्याचं आपल्याला हायड्रेशन करायचं आहे. व्हॉट इज मीन बाय हायड्रेशन, ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रेशन. बघा आता ह्या अल्किनचं हायड्रेशन करायचं आहे. एक आपण एक्झाम्पल बघू अल्किनचं दॅट इज दी CH2 डबल बॉन्ड CH2 लाईक दिस. इथिलीन किंवा इथिन हे त्याचं एक्झाम्पल आहे. आता हे जे हायड्रेशन आपल्याला करायचं आहे ते हायड्रेशन करत असताना डायरेक्टली वॉटर मॉलिक्यूल बरोबर तो रिॲक्ट होणार नाही. तर आपल्याला ॲसिड सोबत म्हणजे त्याचं ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन असं म्हटलं त्याला. सल्फ्युरिक ॲसिड जो आहे सल्फ्युरिक ॲसिड बरोबर जेव्हा आपण डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड बरोबर रिॲक्शन घडून आणतो त्यावेळेस एक पहिल्यांदा जो प्रॉडक्ट असणार आहे तो कोणता ते बघू आपण. सल्फ्युरिक ॲसिड कॅन बी रिटन ॲज HOSO3H. सल्फ्युरिक ॲसिडलाच फक्त आपण ह्या पद्धतीने लिहिलं आहे. काय नाही बघा इथं ॲडिशन होणार आहे. ॲडिशन म्हणजे याच्यामध्ये H प्लस आणि OSO3 OSO3H मायनस हे दोन वेगळे रॅडिकल्स त्या ठिकाणी फॉर्म होतील. त्याच्यामधला एक रॅडिकल जर एका कार्बनला अटॅच होईल दुसऱ्या कार्बनला. जर इथं ह्या कार्बनला अटॅच झाला असेल हायड्रोजन तर काय होणार बघा इथं CH3. इथं बघा H आणि हा OSO3H हा पूर्ण ग्रुप दुसऱ्या कार्बनला अटॅच झाला आहे आणि याला म्हटलं जातं अल्किल हायड्रोजन सल्फेट. इथं इथेन असल्यामुळे याचं नाव असणार इथिल हायड्रोजन सल्फेट. नेम ऑफ द कंपाउंड इज इथिल हायड्रोजन सल्फेट. आता हा जो इथिल हायड्रोजन सल्फेट तयार झालेला आहे हा नेक्स्ट स्टेप मध्ये म्हणजे बघा ही
टू स्टेप रिॲक्शन आहे आणि या नेक्स्ट स्टेपमध्ये तो काय करणार आहे, त्याचा आपल्याला हायड्रोलिसिस करायचं आहे. हायड्रोलिसिस म्हणजे बघा, पहिले आपण लिहिणार इथिल हायड्रोजन सल्फेट. काय केलं बघा आपण पहिले याच्यात फक्त हा कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड गेलेला आहे आणि हा H2SO4 चे जे दोन भाग झालेले आहेत त्याच्यातला एक H याला अटॅच झालेला आहे. जेव्हा ह्या ग्रुपला तो रिप्लेस करतोय तेव्हा कंपाऊंड कसं तयार होणार बघा, CH3 OH. ह्या संपूर्ण ग्रुपच्या ऐवजी हायड्रोजन इथे येणार आणि हा जो ग्रुप आहे यातला OH हा याच्यावर झाल्यानंतर पुन्हा एकदा HOSO3H, दॅट मीन्स H2SO4 इज अगेन ऑब्टेन्ड. हा जो प्रॉडक्ट आहे CH3CH2OH तुम्हाला माहिती आहे कोणता असणार, दॅट इज दी इथिल अल्कोहोल और यू कॅन से इट ॲज इथेनॉल. ह्या पद्धतीने ॲडिशन ऑफ अल्किन्स, ॲडिशन ऑफ काय म्हणतात त्याला हायड्रोक्लोरिक सल्फ्युरिक ॲसिड टू अल्किन ऑल्सो गिव्ह दी करस्पॉन्डिंग अल्कोहोल. ही झाली त्याच्यातली सेकंड मेथड, दॅट इज दी हायड्रेशन ऑफ अल्किन. थर्ड मेथड is the reduction of carbonyl compounds. So I said by reduction of carbonyl compounds. आता तुम्हाला माहिती आहे की कार्बोनिल कंपाउंड्स कोणाला म्हणायचे, कंपाउंड्स विच कंटेन कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड किंवा ह्या पद्धतीचा कार्बोनिल ग्रुप जो आहे ज्याच्यामध्ये हा कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असणार त्या सगळ्या कंपाउंड्सला आपण कार्बोनिल कंपाउंड्स म्हणतो. असे कोणते ग्रुप असतात, भरपूर ग्रुप असतात. आल्डिहाइड्स आहेत, कीटोन्स आहेत, कार्बोक्सिलिक ॲसिड्स आहेत, है ना. असे जे ग्रुप आहेत त्यापैकी आपल्याला त्यांचं रिडक्शन करून आणायचं. तर रिडक्शन कसं करायचं बघा, सगळ्यात पहिले आपण बघणार आहे ते म्हणजेच आल्डिहाइड्स आणि कीटोन्स पासून त्याचं रिडक्शन कसं करता येईल. तिथे म्हणायचं आल्डिहाइड्स आणि कीटोन्स. आता आल्डिहाइड्सचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, दॅट इज RCHO. तर बघा हा जो RCHO आहे त्याला लिहिताना फक्त आपण लिहिणार RCH डबल बॉन्ड O. दिस इज दी आल्डिहाइड. आपल्याला याचे रिडक्शन करायचे आहे. आता क्लासिकल कॉन्सेप्टनुसार रिडक्शन म्हणजे काय, तशी ब्रॉड कॉन्सेप्ट खूप मोठी आहे. क्लासिकल कॉन्सेप्टनुसार आपण काय म्हणणार, ॲडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, दॅट इज कॉल्ड एज रिडक्शन. आता त्याच पद्धतीने आपल्याला जर रिडक्शन करायचं असेल तर दोन पद्धतीने रिडक्शन करता येतं ह्या कंपाऊंडचं. त्या दोन मेथड कोणत्या बघा, एक म्हणजे कॅटॅलिटिक रिडक्शन. कॅटॅलिटिक रिडक्शन मीन्स इन प्रेझेन्स ऑफ निकेल इट इज हिटेड विथ हायड्रोजन. हायड्रोजन गॅस बरोबर त्याला हिट करायचे आहे इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटॅलिस्ट. आणि दुसरी एक मेथड आहे दॅट इज रिडक्शन विथ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट लाईक लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड देन हायड्रोलिसिस H3O+. H3O म्हणजे हायड्रोनियम आयन आहे, त्याच्यात त्याला म्हणतात हायड्रोलिसिस. या दोन स्टेप याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला आन्सर देता येतात. काय करायचं बघा, फक्त हायड्रोजन ॲड करायचं आहे. हायड्रोजन जेव्हा ॲड होईल अक्रॉस दी डबल बॉन्ड, तर एक हायड्रोजन ह्या ऑक्सिजनला अटॅच होईल, दुसरा हायड्रोजन ह्या कार्बनला अटॅच होईल. सो दॅट वी गेट हिअर RCHOH. हा कंपाऊंड काय, इट इज नथिंग बट इट इज दी अल्कोहोल. अल्कोहोल पण कसं आहे बघा, ह्या कार्बनला फक्त एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे तो कोणता असणार, प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल कॅन बी रिटन ॲज फर्स्ट डिग्री अल्कोहोल. हा फर्स्ट डिग्री अल्कोहोल म्हणजे काय, प्रायमरी अल्कोहोल असणार. याचा ह्याच पद्धतीने याच्यात जर समजा तुम्ही आरच्या ऐवजी एखादा कोणता एक CH3 किंवा C2H5 जर इथं ग्रुप टाकला अल्किल ग्रुप, तर त्या पद्धतीचा एखादा प्रायमरी अल्कोहोल इथं तयार होईल. बघा याच पद्धतीने अल्डिहाइडच्या ऐवजी आता दुसरा आपण कार्बोनिल ग्रुप बघणार आहे, दॅट इज दी कीटोन. कीटोन बघा काय फरक असतो अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये, RC डबल बॉन्ड O R. याला R म्हणा किंवा R डॅश म्हणा. म्हणजेच हे दोन्ही अल्किल ग्रुप
एकतर सारखे असतील किंवा वेगवेगळे असू शकतात. प्रॉडक्टमध्ये फारसा फरक पडणार नाही बघा, जवळपास रिएक्शन सारखीच असणार. म्हणजेच इथं सुद्धा रिडक्शन आपण दोन पद्धतीने घडून आणणार. एक तर कॅटॅलिटिक रिडक्शन, दॅट मीन्स रिएक्शन ऑफ हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲज कॅटलिस्ट और इट इज heated. Second is the reaction with lithium aluminum hydride LiAlH4 आणि हायड्रोलिसिस दॅट इज H3O+. काय होणार बघा, इथं सुद्धा ॲडिशन ऑफ H2 इथे ॲड होणार अक्रॉस द डबल बॉन्ड. दॅट मीन्स अगेन द सेम टाइप ऑफ compound is here R dash OH and H. हा सुद्धा अल्कोहोल आहे, पण याच्यात फरक काय असणार बघा. दिस कार्बन इज अटॅच टू टू अल्किल ग्रुप्स, देअरफॉर इट इज दी सेकंडरी अल्कोहोल. हा कसा होता, प्रायमरी होता, म्हणून हा सेकंडरी कसे म्हणून आपण 2 डिग्री अल्कोहोल किंवा त्याला सेकंडरी अल्कोहोल असं म्हटलं जातं. कोणतेही दोन अल्किल ग्रुप घेऊन आपण इथं त्याचा एक एक्झाम्पल लिहू शकतो. CH3 घ्या किंवा CH3 घ्या, त्या पद्धतीने करस्पॉन्डिंग अल्कोहोल आपल्याला मिळेल. सो दिस इज द रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स टू गिव्ह अल्कोहोल्स. या दोन्ही पद्धतीने आपल्याला हे करता येतं. याच्यामध्ये अजून एक आहे, दॅट इज दी कार्बोनिल कंपाऊंडमध्ये आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड पासूनही हा कंपाऊंड आपल्याला मिळवतं. कसं ते आपण बघू. दुसरा आहे बघा कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोनिल कंपाऊंड मध्ये आपण म्हणतो अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. आता कार्बोक्सिलिक ऍसिड पासूनही आपल्याला त्याचं रिडक्शन करता येतं. कार्बोक्सिलिक ऍसिडचे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, दॅट इज RC≡OH. RCOOH आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. ज्यावेळेस तुम्ही त्याचं रिडक्शन करणार, पण इथं रिडक्शनला मात्र इथं एकच मेथड वापरायची आहे. इथं कॅटॅलिटिक रिडक्शन होणार नाही. रिडक्शन कसं होणार, इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट लाईक लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये हायड्रोलिसिस H3O+. आता हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट इथं का वापरायचा आहे, इथं रिडक्शन कम्प्लीट रिडक्शन करायचं आहे. कम्प्लीट कसं, पहिलेच आपण काय करत होतो, फक्त अक्रॉस द डबल बॉन्ड हा इथे एक H आणि इथे एक H अटॅच करत होतो, पण इथं तसं करायचं नाही आहे. ऑक्सिजन काढून टाकायचं आहे आणि ह्या ऑक्सिजन रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आणि ह्या पूर्ण ऑक्सिजनच्या ऐवजी 2 हायड्रोजन ॲटम इथे फक्त आपल्याला रिप्लेस करायचे आहे. OH ऑलरेडी याच्यामध्ये आहेच, म्हणजे बघा कंपाऊंड कसा तयार होणार, RCHOH. ऑक्सिजन काढून टाकला आणि फक्त आपण काय केलंय, 2 हायड्रोजन तिथे रिप्लेस केले. अशा पद्धतीचा एक प्रायमरी अल्कोहोल या ठिकाणी इथं तयार होणार आहे. आणि एक्झाम्पल आपण तिथं सांगितल्याप्रमाणे कोणतेही घेऊ शकतो. इफ यू टेक CH3COOH, याला म्हटलं जातं ॲसेटिक ॲसिड. ॲसेटिक ॲसिडचं जेव्हा या पद्धतीने रिडक्शन करतो इन प्रेझेन्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड अँड H3O+, काय असणार बघा कंपाऊंड, CH3 CH2 इथं पद्धतीने असं लिहितोय OH. कोणता अल्कोहोल तयार झाला, CH3 CH2OH, दॅट मीन्स इथिल अल्कोहोल, और इन IUP सिस्टम यू कॅन कॉल इट ॲज इथेनॉल. त्याला म्हणायचं आहे इथेनॉल. या पद्धतीने इथेनॉल इथं तयार होते. दिस इज दी थर्ड मेथड. नाउ वी विल सी द लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. ही जी लास्ट मेथड आहे दॅट इज दी ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट टू अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स पासूनच मिळवायचं आहे, पण इथं आपण त्याचं रिडक्शन करणार नाही, तर त्याची ॲडिशन घडवून आणणार आहे ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर. बघा हा जो अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स आपण घेतोय, म्हणजेच आपण थोडक्यात कोणता ग्रुप घेतोय, कार्बोनिल ग्रुप. आपण सुरुवातीला काय करणार, कार्बोनिल ग्रुपसाठी इथं लिहिणार C≡O, कारण हा ग्रुप याच्यात महत्त्वाचा असतो. कार्बोनिल ग्रुपमध्ये बघा C≡, हा जो ग्रुप आहे, इथं जेव्हा आपण एखादा ग्रिग्नार्ड रिएजंट हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं, दॅट इज अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. वी कॅन राईट इट ॲज RMgX. जेव्हा ही रिएक्शन होणार तेव्हा याच्यावर
काही प्रमाणात पॉझिटिव्ह चार्ज इथं पोलॅरिटी निर्माण होणार आहेत आणि ही जी पोलॅरिटीमध्ये पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवर आणि पार्शल निगेटिव्ह चार्ज हा ऑक्सिजनवर असणार. सिमिलरली इथंही अशा पद्धतीची पोलॅरिटी क्रिएट होणार अँड हिअर पार्शल निगेटिव्ह चार्ज ऑन अल्किल ग्रुप अँड पार्शल पॉझिटिव्ह चार्ज ऑन मॅग्नेशियम ॲटम या पद्धतीने तयार होणार. जेव्हा या पद्धतीची रिॲक्शन होते म्हणजे या दोघांची ॲडिशन होणार इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ड्राय इथरमध्ये ही रिॲक्शन झाल्यानंतर बघा इथं ॲडिशन होणार आहे. ॲडिशन कसे बघा, हा अल्किल ग्रुप ह्या कार्बनला अटॅच होणार आणि उरलेला जो ग्रुप आहे हा ऑक्सिजनला अटॅच होणार म्हणजे हा डबल बॉन्ड इथून चालला जाईल. बघा इथं लक्षात येईल तुमच्या सी हा अल्किल ग्रुप जो आहे हा आपण इथं लिहिला आणि हा ऑक्सिजनला Mgx मॅग्नेशियम हॅलाइड याला अटॅच केलेला आहे आणि हा जो प्रॉडक्ट आहे याला नाव नाही, याला फक्त आपण ॲडिशन प्रॉडक्ट म्हणतो. अनस्टेबल असा कंपाऊंड असतो, जास्त वेळ तो अस्तित्वात राहत नाही. याला या ॲडिशन प्रॉडक्टला ॲडॅप्ट असंही म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲडॅप्ट. आता हा जो ॲडॅप्ट आहे आपल्याला सेकंड स्टेपमध्ये त्याचं हायड्रोलिसिस करायचं आहे. बघा हायड्रोलिसिस कशा पद्धतीने होणार. बघा ज्यावेळेस याचं हायड्रोलिसिस होणार तेव्हा या पहिल्यांदा आपण काय केलं, या दोघांपासून हा ॲडॅप्ट तयार झाला आहे. ह्या ॲडॅप्टचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर इथं जे आहे तर कंपाऊंड कसं तयार होईल बघा. हा Mgx जो आहे या H3O मधला याच्यातून हायड्रोलिसिस झाल्यानंतर हा Mgx याच्यातून बाहेर पडणार टू गिव्ह OH. इथं अल्किल ग्रुप ॲज इट इज असणार. याला अटॅच असलेल्या दोन जे काही असतील त्याच्या व्हॅलन्सी त्या तशाच पद्धतीने असणार. त्यानंतर बाय प्रॉडक्ट काय असायला पाहिजे बघा, याच्यातला OH जो आहे हा या Mgx ला अटॅच झाल्यानंतर Mgx OH या पद्धतीचा एक बाय प्रॉडक्ट तिथे तयार होतोय. हा जो तयार झालेला कंपाऊंड आहे हा आहे आपल्याला पाहिजे असलेला अल्कोहोल. आता बघा आपण लिहिताना इथं फक्त एक कार्बोनिल ग्रुप दाखवलं होतं. या कार्बोनिल ग्रुप असलेला आपण कोणता वापरतोय, अल्डिहाइड्स. बघा याच्यामध्ये जो काही आपण हे घेतलं आहे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड त्याच्यामध्ये आपण कोणता कार्बोनिल ग्रुप घेतला किंवा कोणता कार्बोनिल कंपाऊंड घेतला त्यानुसार प्रॉडक्ट तयार डिपेंड असणार. जर आपण फॉर्मल्डिहाइड जर घेतला म्हणजे इथे फक्त याच्या असेल त्याला आपण फॉर्मल्डिहाइड तर प्रॉडक्ट असणार आपला प्रायमरी अल्कोहोल. बघा ह्या कार्बनला फक्त एकच अल्किल ग्रुप अटॅच आहेत. जर आपण फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा कोणताही अल्डिहाइड घेतला लाईक इथे एक्झाम्पल घेतले आपण बघा ॲसिड अल्डिहाइड तर मात्र आपला जो प्रॉडक्ट असणार आहे तो असणार आहे सेकंडरी अल्कोहोल. इथे दोन अल्किल ग्रुप दिसत आहेत तुम्हाला. आणि जर आपण एखादा कीटोन घेतला इथं ॲसिटोन घेतलाय आपण तर येणारा प्रॉडक्ट हा टर्शरी अल्कोहोल असणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये आपल्या रिॲक्टंटवर डिपेंड असणार की आपण कोणत्या प्रकारचा अल्कोहोल या ठिकाणी तयार करतोय. सो दीज आर दी प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलच्या ह्या 4 प्रिपरेशनच्या मेथड्स आपण बघितल्या. नेक्स्ट व्हिडिओ विल सी दी प्रिपरेशन मेथड्स ऑफ फिनॉल्स. थँक्यू.